तडीपार इसमाकडे सापडले 3 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की करंजी येथील महानुभाव मठाच्या जवळील रोडवर फलटण परिसरातील एक इसम त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवरून गावठी पिस्टल विक्रीकरिता घेऊन येणार आहे। अशी गोपनीय बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सातारा शहरात पेट्रोलिंग करणाऱ्या पथकास देऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावून खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। रात्री 8:10 सुमारास मिळालेल्या बातमीतील इसम त्याच्याकडील मोटरसायकल क्रमांक MH538193 वरून आला असता पोलीस पथकाने शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह 3 जिवंत काडतुसे, मोबाईल हँडसेट व एक मोटरसायकल असा एकूण 3,29,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर इसमाचे नाव महेश गणपत इंगळे, वय वर्ष 27, राहणार आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा असे असून तो सातारा जिल्हा हद्दीतून 2 वर्षांकरिता तडीपार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर नमूद इसमावरती शाहूपुरी पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अशा प्रकारे तडीपार इसमास जेरबंद करून त्याच्याकडून बेकायदेशीर देशी बनावटीचे 3 पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, मोबाईल हँडसेट व मोटरसायकल असा एकूण 3,29,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी केली आहे। सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक सातारा माननीय श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव, रोहित पारणे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सहाय्यक फौजदार राजू मुलानी, आतिश गाडगे, पोलीस हवालदार विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष संकपाळ, शरद बेबले, निलेश फडतरे, लक्ष्मण जगदने, प्रवीण फडतरे, हनुमंत भोसले, सुजित भोसले, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सकपाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्नील शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, इरफान मुलानी, संकेत निकम व चालक अकबर खान, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे अमोल घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे।